नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. पॅरिस ऑलिम्पिक नंतर आता 28 ऑगस्ट पासून पॅरिस पॅरालिम्पिकला सुरुवात होणार आहे. यामध्ये दिव्यांग खेळाडूंची वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये स्पर्धा होत असते. यंदाच्या वर्षी या स्पर्धेत 84 खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे भारतातर्फे पॅरालिम्पिकसाठी पाठवण्यात आलेले ही आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतातर्फे एकूण 54 खेळाडूंनी भाग घेतला होता आणि 19 पदकांची कमाई केली होती. यामध्ये 5 गोल्ड मेडल, 8 सिल्वर मेडल आणि 6 ब्रॉन्झ मेडलचा समावेश होता. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भालाफेक चॅम्पियन सुमित एंटिल आणि महाराष्ट्राची लेक असलेली शॉटपुट स्टार भाग्यश्री जाधव यांची उद्घाटन समारंभासाठी भारताकडून ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. भाग्यश्री जाधवला 2006 मध्ये झालेल्या एका अपघातामुळे व्हीलचेअरवर बसण्याची वेळ आली होती, पण यातून खचून न जाता ती पुन्हा जोमाने उभी राहिली आणि जागतिक स्तरावर तिने गोळाफेक स्पर्धेत स्वतःचा कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. म्हणूनच आज महाराष्ट्राच्या या लेकीला उद्घाटन समारंभात भारताकडून ध्वजवाहक म्हणून नेमण्यात आलाय. आता आपण भारतातर्फे किती खेळाडू कोणत्या खेळांमध्ये सहभागी होणार यावर एक नजर टाकूयात. पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारतातर्फे एकूण 38 खेळाडू सहभागी होणार आहेत. तर 13 खेळाडू पॅरा बॅडमिंटन, 10 खेळाडू शूटिंग, 6 खेळाडू तिरंदाजीत, 4 खेळाडू पॉवर लिफ्टिंग, 3 कॅनिओ आणि प्रत्येकी 2 खेळाडू जुडो, पॅरा रोईंग आणि पॅरा टेबल टेनिसमध्ये सहभागी होणार आहेत. प्रत्येकी 1 खेळाडू पॅरा तायक्वांदो आणि पॅरा स्विमिंगमध्ये सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकूण 111 मेडलची कमाई केली आहे. म्हणून आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे पॅरा खेळाडू किती पदकांची कमाई करत आहेत हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 19 पदकांची कमाई केली होती, ज्यात 5 गोल्ड मेडल, 8 सिल्वर मेडल, 6 ब्रॉन्झ मेडलचा समावेश होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.